नमस्कार, वीकेंड मॉर्निंग में आप सबका स्वागत है। मैं हूं चेतना, आप देख रहे हैं करनाला टीवी। वीकेंड मॉर्निंग में हम आपको दिखाएंगे हफ्ते भर की चुनिंदा खबरें जो देगी आपको पनवेल उरण विकास कार्य की जानकारी। तो आइए नजर डालते हैं खबरों पर। सिडको ने नवी मुंबई में जमीन अधिग्रहित तो की, मगर आज तक स्थानीय भूमिपुत्रों को उनका हक नहीं दे पाई है। इसी के चलते फिर एक बार भूमिपुत्रों ने अपनी मांगों को लेकर सिडको पर विशाल मोर्चा निकाला, जहां मोर्चा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल उपस्थित थे। सीबीडी बेलापुर स्थित सिडको भवन पर नवी मुंबई पनवेल उरण के प्रकल्प बाधितों ने एक विशाल मोर्चा का आयोजन किया, जिसमें भारी मात्रा में भूमिपुत्र मौजूद थे। स्थिति की गंभीरता को देखते हुए पुलिस विभाग ने सुरक्षा के पुख्ता इंतजाम किए थे। प्रकल्प बाधितों का कहना था कि सिडको ने हमारी उपजाऊ जमीन कौड़ी के मोल में ले ली, जिसकी वजह से हमारे आजीविका का साधन खत्म हो गया। जिस जमीन को सिडको ने लिया उसे करोड़ों रुपए में बिल्डरों को बेचा और अरबों रुपए कमाए। हमें दिया गया 12.5% भूखंड, उसमें भी सिडको ने हेराफेरी की। 1970 से लेकर आज तक गाँव का विकास नहीं किया गया। भूमिपुत्र की पीढ़ियां यही बीती। अगर अपनी जरूरत के मुताबिक वो अपने घरों का विस्तार करते हैं तो सिडको उसे तोड़ देती है। अब ऐसे में भूमिपुत्र कहा जाए। इस मोर्चा को संबोधित करने के लिए विधायक विवेक पाटिल, करनाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रवि शेठ पाटिल आदि गणमान्य भी उपस्थित थे। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने भूमिपुत्रों को यह आश्वासन दिया कि जब तक भूमिपुत्रों की मांगे नहीं मान ली जाती तब तक शेतकरी कामगार पक्ष कंधे से कंधा मिलाकर न्याय पाने के लिए लढेगा। कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, हा जो आपण निर्धार केलेला आहे या निर्धाराला पाठिंबा देण्यासाठीच मी या ठिकाणी उभा राहिलेला आहे। आणि हा पाठिंबा फक्त तोंडी नसेल, हा पाठिंबा फक्त बोलताना नसेल, हा पाठिंबा नुसता कागदावरचा नसेल, तर जेव्हा जेव्हा तुम्ही लढा द्याल तेव्हा तुमच्या खांद्याला खांदा लावून आम्ही लढल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास या ठिकाणी मी देतो। मी या ठिकाणी तुम्हाला विश्वास देऊ इच्छितो की रस्त्यावरचा लढा असो किंवा वैधानिक पातळीवर विधानसभेचा लढा असो, विधानसभेमध्ये सुद्धा नेहमीच आवाज आम्ही उठवतो आणि आजच्या मोर्चाचे पडसाद येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये उमटल्याशिवाय राहणार नाही, अशी ग्वाही देखील या ठिकाणी आपल्याला देत आहे। विधायक विवेक पाटिल ने अपने बयान में आगे ये भी कहा कि भूमिपुत्र अकेले ही सिडको से न्याय पाने की लड़ाई लड़ रहे थे, लेकिन अब उरण, पनवेल, नवी मुंबई के भूमिपुत्र एक साथ आ गए हैं। ऐसे में भूमिपुत्रों की मांगे सिडको को माननी ही पड़ेगी। मागण्या का आपल्या दुनिया नाही आहेत, मागण्या त्याच आहेत, सर्वांच्या सारख्याच आहेत। पहिल्या दिवसापासूनच्या आपल्या मागण्या आहेत, उरणच्या असो, पनवेलच्या असो, बेलापूर पट्टीच्या असो, मागण्या आपल्या सारख्याच आहेत, पण आपण वेगवेगळं लढतोय। याच्या पुढे आपण एकत्र लढायचंय आणि सिडकोला आणि शासनाला सांगायचं का सारे प्रकल्पग्रस्त आम्ही आता एक झालेले आहोत, आम्ही एक वटलेले आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही मान्य राहणार नाही। वही इस रैली में आए हुए भूमिपुत्रों का कहना था कि सिडको कर्मचारी ग्रामीण विभाग में बनी इमारतों पर हथौड़ा चलाने आ जाते हैं, लेकिन पाम बीच पर बने अवैध इमारतों को नहीं तोड़ते। 40 साल से इन्होंने हमारा जो गावठन है वो एक्सटेंड करते थे, जो रूल में है वो रूल में होके भी इन्होंने सिडको ने यहाँ पे हमारा गावठन अनुसार किया नहीं, तो लोग कहाँ पे रहेंगे? नेचुरली हमारा जगह है, तो हमारे जगह में घर नहीं बनाएंगे तो दूसरे की जगह पे घर बनाएंगे वो लोग। हमारा जगह है, हमारे जगह में वहाँ पे बनाया है, तो उनको ये ऑथोराइज करना चाहिए। 7 माले का बिल्डिंग है, उनका लुकआउट नहीं है। हम लोग का घर ऑथोराइज होता था, प्लान पास होता था, हम लोग को किधर लोन मिलता था, और लोन मिलता था तो हम लोग खुद बनाते थे। अभी हमारा कैपेसिटी नहीं, हमारा घर टूट रहा है, गिर रहा है, तो कहाँ पे हम लोग करेंगे? पाम बीच पर टावर जो बने हैं उसमें से कई टावर आना खर्च है, उनको कोई सिडको कुछ हाथ न लगाता है। हमारा गरीब का झोपड़ी, गरीब ने उनको खेत के ऊपर बनाया हुआ घर को क्यों लगता है आपको कि सिडको के वरिष्ठ अधिकारी जो है नोट लेकर ऊपर से लेते हैं, टेबल के नीचे से लेते हैं, नोट लेते हैं, लेकिन कुछ तो कर रहे हैं। अभी वो सारा नोट गिनने वाला है हम लोग, और उनका हिसाब किताब करने का टाइम आ गया। दिवाली से पहले उनको कितना बादाम पिस्ता खाने दो, उसके बाद में हम उनका क्या करने का है हम देखेंगे। इसी विषय पर विधायक विवेक पाटिल ने साफ कहा कि आज तक प्रकल्प बाधितों को जो भी मिला है उसे पाने के लिए भूमिपुत्रों को काफी लड़ाई लड़नी पड़ेगी, लेकिन अब यह आखिरी लड़ाई होगी। फिलहाल देखना ये होगा कि प्रकल्प बाधितों की समस्याओं पर सिडको कितना ध्यान देती है।
और कब मिलता है भूमिपुत्रों को न्याय। कर्नाला टीवी के लिए नवी मुंबई से गोपाल शाह की रिपोर्ट। सिडको के माध्यम से पनवेल तालुका अंतर्गत बंबावीपाड़ा गांव में आंगनवाड़ी का निर्माण किया जा रहा है, जिसका भूमि पूजन पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत के हाथों हाल ही में किया गया। इस कार्यक्रम के लिए मुख्य अतिथि के रूप में जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल उपस्थित थे। पनवेल तालुका अंतर्गत बंबावीपाड़ा गांव में सिडको के माध्यम से आंगनवाड़ी का निर्माण किया जा रहा है, जिसका भूमि पूजन बुधवार को पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत के हाथों किया गया। इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकादमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सोमनाथ भगत आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान बालाराम पाटिल ने ग्रामवासियों को संबोधित करते हुए कहा कि हर बार बंबावीपाड़ा गांव के ग्रामवासी अच्छा एवं दर्जेदार विकास कार्य कर रहे हैं, इसलिए वो प्रशंसा के पात्र है। एक अतिशय चांगली कामं करणारं गाव म्हणून बंबावीचा लौकिक आहे। कुठलंही काम शासकीय योजनेतून आपण मंजूर केल्यानंतर त्याच्यामध्ये पैशाची अपेक्षा न करता गावाचं काम अतिशय दर्जेदारपणाने करणारी सारी ही मंडळी आहे। आज या अंगणवाडीचं भूमिपूजन होत असताना आमचे सहकारी गणेश्वर पाटील यांनी दाखवल्याप्रमाणे जी साईड आहे त्या ठिकाणी लागणारा सारा निधी तर खर्च होईलच, पण वर आणखी पैसे टाकावे लागतील अशी परिस्थिती आहे। पण त्याची तमा न बाळगता या ठिकाणी एस्टिमेटमध्ये नसतानाही कॉलम टाकून त्या ठिकाणी काम करण्याचा मानस या मंडळींनी व्यक्त केलेला आहे आणि त्याच्यातून आपल्या मुलांच्यासाठी असणारी त्यांची तळमळ आपल्याला निश्चितपणाने दिसून येते। मला अपेक्षा आहे लवकरच्या 2 महिन्यामध्येच ही इमारत पूर्ण होईल आणि त्या लवकरात लवकर ती बंबावीतील मुलांसाठी अंगणवाडीची इमारत वापरात येईल असा विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। साऱ्या मंडळींना मनापासून धन्यवाद देतो की आपण सारीच कामं अतिशय दर्जेदार करताय, त्याचप्रमाणे हे काम होईल असा विश्वास व्यक्त करतो। पनवेल तालुका अंतर्गत कलेगांव के दुर्गा देवी बचत गट को पनवेल पंचायत समिति के माध्यम से पावर डिनर ट्रैक्टर बुधवार को पंचायत समिति के पूर्व उपसभापति सुभाष पाटिल की उपस्थिति में वितरित किया गया। गरीब एवं जरूरतमंद लोगों को ज्यादा से ज्यादा बुनियादी सुविधा मिले, इसलिए पंचायत समिति के माध्यम से विभिन्न सरकारी योजना जरूरतमंद लोगों तक पहुँचाई जाती है। साथ ही पंचायत समिति की निधि से बेरोजगारों को तथा आदिवासियों को रोजगार के लिए विभिन्न वस्तुएं वितरित की जाती है। बुधवार को पनवेल तालुका अंतर्गत कलेगांव के दुर्गा देवी बचत गट को एक पावर डीजल ट्रैक्टर वितरित किया गया। इस अवसर पर पंचायत समिति के पूर्व सभापति सुभाष पाटिल, पूर्व सरपंच राजेंद्र जंगम एवं बचत गट की सदस्य बड़ी संख्या में उपस्थित थी। इस अवसर पर सुभाष पाटिल ने पंचायत समिति द्वारा किए जा रहे उपक्रम के बारे में जानकारी देते हुए कहा कि भविष्य में और किसी सहायता की जरूरत पड़ी तो उसे 100% पूरा करने का प्रयास किया जाएगा। आज कलेगांव मध्ये दुर्गा देवी बचत गटाच्या पॉवर टिलर ट्रॅक्टरचं उद्घाटन झालेलं असे मी जाहीर करतो। आपल्या या बचत गटाला अशाच विविध योजनांचे आम्ही पनवेल पंचायत समितीतर्फे लाभ देत जाऊ आणि महिलांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे। आपला याच्यामध्ये आज सगळ्यांचा रोजगार वाढणार आहे। तरी अख्ख्या पनवेल तालुक्यामध्ये सर्व बचत गटांनी अशी मेहनत घेतली तर आमच्या कलेगावासारखे तुम्हाला पण त्याचा फायदा घेता येईल। आणि आता आज जो पॉवर टिलर आहे तो आमच्या सरपंच माजी सरपंच राजेंद्र जंगम यांनी खूप अतिशय मेहनत घेऊन या बचत गटाला मोठं सहकार्य करून त्याची सबसिडीमध्ये त्यांनी फार त्यांचा मोलाचा वाटा आहे, म्हणून मी त्यांना या पुढील कामासाठी शुभेच्छा देत आहे। वीकेंड मॉर्निंग में वक्त हो चुका है ब्रेक का, कहीं भी मत जाइएगा क्योंकि हम दोबारा हाजिर होते हैं। देखते रहिए वीकेंड मॉर्निंग। जनतेचा एकच निर्वाळा बँक असावी तर कर्नाळा। कर्नाळा नागरी सहकारी बँक संपूर्ण कोकण विभागात सहकारी बँकेचा प्रथम क्रमांक मिळवून यशाच्या अत्युच्च शिखरावर आरूढ झालेली, ग्राहकांच्या विश्वासास पात्र असलेली रायगड जिल्ह्यातील एकमेव अग्रगण्य बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। केवळ 14 वर्षांच्या काळात यशाची गगनभरारी घेणाऱ्या बँकेच्या ठेवी 255 कोटींच्या वर, स्थापनेपासून रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार ग्रेड 1 आणि वैधानिक लेखा परीक्षणात अवर्ग दर्जा कायम राखलेली जनतेच्या विश्वासाची बँक कर्नाळा नागरी सहकारी बँक। भांडवल पर्याप्ततेचे प्रमाण 13.2%, बँकेचा निव्वळ नफा 3 कोटींच्या वर, एनपीए चे प्रमाण 6.19%,
मुदत ठेवी अर्थात डिपॉझिट्सवर आकर्षक व्याज. दिनांक 1/8/2011 पासून मुदत ठेवीवरील आकर्षक व्याज दर 15 ते 45 दिवस 5.50%, 46 ते 90 दिवस 6.75%, 91 ते 180 दिवस 8%, 181 दिवस ते 1 वर्ष 8.75%, 1 वर्षाचे वर म्हणजेच 13 महिने ते 2 वर्ष 10.50%, 2 वर्षांचे वर म्हणजेच 25 महिने ते 3 वर्ष 10%, 3 वर्षांचे वर ते 5 वर्षे 9%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 1% ज्यादा व्याज आणि आपल्या ठेवी 7.5 वर्षात दुप्पट. कर्जासाठी सुयोग्य मार्गदर्शन आणि बँक लॉकर्सची ही सेवा उपलब्ध. त्याचबरोबर वीज ग्राहकांची दगदग मिटविण्यासाठी आम्ही सुरू केले आहे वीज बिल भरणा काउंटर. बँकेने सुरू केली आहे सोने तारण कर्ज योजना. दर साल दर शेकडा 11% व्याजाने. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक असोसिएशन मुंबईद्वारे बँकेला मिळाले आहे पहिले व दुसरे पारितोषिक. त्यामुळेच बँकेच्या प्रगतीत मानाचा तुरा खोवला गेला आहे. अत्याधुनिक सेवा सुविधांनी सुसज्ज अशा आमच्या शाखा खारघर, नवीन पनवेल, महाड आणि तक्कागाव बँकेच्या यशाचा आलेख सदैव चढता ठेवण्यासाठी कटिबद्ध आहेत. आमचे सर्व संचालक आणि आमचे मार्गदर्शक बँकेचे अध्यक्ष माननीय आमदार विवेकानंद पाटील. माननीय आमदार विवेकानंद पाटील यांच्या उक्तीप्रमाणे अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचे गमक या ध्येयाने आपल्या सेवेसाठी तत्पर आहेत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सरव्यवस्थापक हेमंत सुताने आणि त्यांचा कर्मचारी वृंद. तेव्हा बँकेच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि सौजन्यशील सेवेसाठी सोमवार ते शनिवार सकाळी 9:30 ते 1:30 आणि दुपारी 2:30 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रत्यक्ष संपर्क साधा. आमचा पत्ता कर्नाळा नागरी सहकारी बँक लिमिटेड, रतन मार्केट, पहिला मजला, टपाल नाका, उरण रोड, पनवेल. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 27459111, 27462700 आणि 32983363. जनतेचा एकच निर्वाळा, बँक असावी तर कर्नाळा. कर्नाळा नागरी सहकारी बँक. क्यों निशा जी, कहीं आज शॉपिंग का इरादा तो नहीं? सही पहचाना आपने. आज मैं पनवेल जा रही हूँ सारी शॉपिंग के लिए. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो. बेस्ट क्वालिटी एंड रीजनेबल रेट्स यहाँ की खासियत है. शादी ब्याह हो या फैमिली फंक्शन, साची में आपको हर तरह की साड़ी मिलेगी. ये है डिजाइनर साड़ी, ब्राइडल वेयर हमारी प्यारी दुल्हन के लिए. ये है खूबसूरत प्योर सिल्क वर्क साड़ी. हमारी खूबसूरती में 4 चांद लगाए सुपर नेट साड़ी. हमारी खूबसूरती को बढ़ाए प्योर सिल्क पैठनी, प्योर सिल्क शालू और सेमी सिल्क साड़ीज, साथ में 9 वार 12 वार साड़ीज, प्रिंटेड साड़ीज, ड्रेस मटेरियल, कुर्तीज एंड गाउन और सूटिंग शर्टिंग भी आपको साची में मिलेंगे. एक हसीन ख्वाब साची, दिन की पहली किरण साची. साची सिल्क साड़ीज एंड वेडिंग स्टूडियो, आदित्य कॉम्प्लेक्स, जय भारत नाका, पनवेल. फोन 27453435. क्या अब अपनी पुरानी कार से या घटिया सर्विस से परेशान हैं या फिर आप मेंटेनेंस पर खर्चा करते करते थक गए हैं? तो अब परेशान होने की जरूरत नहीं है, क्योंकि आपकी चिंता दूर करेगा नवी मुंबई का सबसे बड़ा कार शोरूम, आपका अपना हुंडई काइजन भव्य कार शोरूम, जहां आपको मिलेगी हुंडई कंपनी की हर प्रकार की कार, जैसे हुंडई सेंट्रो, i10, i20, लेटेस्ट वेरना और एसेंट एग्जीक्यूटिव. हम मानते हैं कि ग्राहक भगवान हैं, लिहाजा हमारे शोरूम में आए हर ग्राहक को हम मुहैया कराते हैं सबसे अच्छी हॉस्पिटैलिटी, बेहतर सर्विस और ओरिजिनल स्पेयर पार्ट्स. और हाँ, काइजन हुंडई में आप अपनी पुरानी गाड़ी के बदले पा सकते हैं नई चमचमाती कार. आपकी गाड़ी की हर समस्या को सुलझाकर आपको चिंता मुक्त करने का हम वादा करते हैं. हम बाध्य हैं आपके सपने को हकीकत में बदलने के लिए. तो अवश्य आइए नवी मुंबई के हुंडई कार्स के सबसे बड़े शोरूम काइजन हुंडई में और खरीदिए अपनी मनपसंद कार. आपके जीवन में लाएगी खुशियों की बहार काइजन हुंडई से खरीदी हुई हर एक कार. हमारा पता है काइजन हुंडई, गट नंबर 33,
कोलखे विलेज के पास पुराने मुंबई पुणे हाईवे पर पनवेल। हमारे संपर्क नंबर हैं 02261359999, 02261359000 और 8898066000। काइजन हुंडई। सिडको एवं ग्राम पंचायत वाहल के संयुक्त प्रयासों से मौजे मोरबे गांव में 3 करोड़ रुपयों की लागत से सुलभ शौचालय का निर्माण किया गया है, जिसका उद्घाटन शनिवार को पूर्व नगराध्यक्ष जय मात्रे एवं जेडपी सदस्य पार्वती पाटिल के हाथों किया गया। पनवेल तालुका अंतर्गत मौजे मोरावे गाँव में सिडको एवं ग्राम पंचायत वाहल के संयुक्त प्रयासों से सुलभ शौचालय का निर्माण किया गया है, जिसका उद्घाटन शुक्रवार को पूर्व नगराध्यक्ष जय मात्रे तथा जेडपी सदस्य पार्वती पाटिल के हाथों किया गया, जहां मुख्य अतिथि के रूप में विधायक विवेक पाटिल, जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, वरिष्ठ पत्रकार माधव पाटिल आदि गणमान्यों को आमंत्रित किया गया था। तो इस अवसर पर एपीएमसी के सभापति राजेंद्र पाटिल, नगराध्यक्ष संदीप पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकादमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, सरपंच तैमूर पाटिल, उप सरपंच रंजना गरत, वरिष्ठ कार्यकर्ता पांडुरंग गरत आदि गणमान्यों सहित ग्राम पंचायत सदस्य एवं ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर विधायक विवेक पाटिल ने गाँव में हो रहे विकास कार्य की सराहना की। मला शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो की आपल्या ह्या विभागातील विकासाची कामं आजूबाजूला परिसरामध्ये जसं सिडकोची डेव्हलपमेंट सुरू झालेली आहे, त्या सिडकोच्या पेक्षा आमच्या गावात कमी सुविधा असता कामा नये हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून सिडकोच्या मानगुटीवर पाय देऊन 3 कोटीची संडास बांधण्याचं काम पहिल्यांदा ह्या 95 गावामध्ये या ठिकाणी केले। निश्चितपणे सार्वजनिक सुविधा करत असताना, गावाचा विकास करत असताना आपले संपूर्ण विकास झाला पाहिजे यासाठी रात्रंदिवस शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते सारे काम करत असतात। आता त्यांनी सांगितलं का 2-4 दिवसामध्ये दुसऱ्या एका युनिटचं उद्घाटन आता आपण करणार आहोत आणि अशा प्रकारे हा सार्वजनिक शौचालयाचा जो प्रश्न आहे तो कायमचा सोडवण्याचा आपण करतो। अगदी शहरामध्ये नाही, नगरपालिका हद्दीमध्ये नाहीत, सिडको हद्दीमध्ये नाहीत, एवढी चांगली संडास आपल्या या ग्रामपंचायतीमध्ये निर्माण केल्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन। सिडको सुरुवातीला नाना करत होती, 4-5 बैठका ह्याच्यावर आपण एमडींसोबत त्यावेळी गिल एमडी होते त्या काळात घेतल्या आणि हे सारं मंजूर केलेले आहेत। रवी पाटील यांनी सांगितलं की विकासाची कामं शेका पक्ष करत असतो, काँग्रेसवाले काय करत नाही, पण आपल्या माहितीसाठी सांगतो काँग्रेसवाले पण करतात। आपण विकासाची कामं करतो, काँग्रेसवाले ते थांबवण्याचं काम करतात। या ठिकाणी नगराध्यक्ष बसलेले आहेत, त्यांनी सिडकोच्या माध्यमातून नवीन पनवेलच्या सेक्टर 7 मध्ये एक समाजगृहाचं बांधकाम सुरू केलं। सिडकोकडनं त्याला रितसर मंजुरी घेतली आणि ते कामाला सुरुवात देखील झाली। त्यांच्याच शुभ हस्ते त्या ठिकाणी भूमिपूजन झालं, पण पनवेलच्या आमदाराला त्या ठिकाणी मग हे शेका पक्ष काम करतोय थांबलंच पाहिजे म्हणून आमदारकीचा वापर हा चांगल्या कामासाठी करायचा असतो, विकासाच्या कामासाठी करायचा असतो। अरे नगराध्यक्षांनी एक त्या ठिकाणी जर समाज मंदिर बांधला असेल तर तू सिडकोकडनं 10 बांधून घे ना, पण ही बुद्धी त्या आमदाराला होत नाही पनवेलच्या। त्यांनी आपल्या आमदारकीचा उपयोग करून त्याचा वजन वापरून सिडकोच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्या ठिकाणी ते बांधकाम थांबवण्याचं काम केलं। पण शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा लेचपेचा नाही आहे, त्या विभागातले सर्व जनतेला घेऊन आपले नगराध्यक्ष संदीप पाटील आणि आपले त्या विभागातले शेका पक्षाचे सर्व कार्यकर्ते सिडकोच्या जाऊन अधिकाऱ्यांना जाब विचारला, कुठल्या कायद्यानं तुम्ही हा बंद केलेला आहे। सिडकोच्या अधिकाऱ्याला उत्तर देता आलं नाही आणि शेका पक्षाच्या रेट्यामुळे पुन्हा एकदा ते काम सुरू करण्यामध्ये आपण यशस्वी झालो। वहीं राजेंद्र पाटिल ने भी अपना मनोगत व्यक्त करते हुए गांव में किए जा रहे विकास कार्य की जानकारी दी। खरं तर विकासाची गंगा या गावामध्ये आणण्यामागे शेतकरी कामगार पक्षाचाच सिंहाचा वाटा आहे। मी तर म्हणेन की 95 गावाची सिडको प्रकल्पबाधित आहेत, त्याच्यामध्ये सुलभ शौचालय ही योजना कार्यान्वित करणारे वहाल ग्रामपंचायती एकमेव जिल्ह्यातली, दोन्ही जिल्ह्यातली ग्रामपंचायत आहे आणि ते काम चांगल्या प्रकारे आम्ही मंडळी करत आहोत। साधारण 3 कोटी रुपये खर्चून वेगवेगळ्या शौचालयाचं युनिट चांगल्या प्रकारे इथं आपण बांधलेले आहेत। SEZ इथं चालू आहे। इथल्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनचं काम सचिन कन्स्ट्रक्शन म्हणून एका कंपनीला भेटलं होतं। समोर असलेल्या बावंडरी गावातील पंडित म्हात्रे यांनी आमदार प्रशांत ठाकूरांचा फोन करून
त्या बिल्डरकडून 3.5 लाख रुपये त्यांनी घेतले आणि काल परवाच आम्हाला समजलं आपली फौज लगेच शेकापाशी तिथं घेऊ करून ते काम आम्ही बंद पडलेलं आहे. आजच तो कॉन्ट्रॅक्टर आम्हाला भेटायला आला होता. आम्ही त्याला सांगितलं मला पंडित म्हात्रेला बोलवा आणि त्या आमदाराला बोलवा की 3.5 कोटी रुपये तुम्ही बाउंड्री गावच्या नावाखाली घेतले ते कोणाकोणाला गावामध्ये वाटप केलं याचा हिशोब द्या आणि मगच काम चालू करायला लावा अशा प्रकारे त्याला तंबी दिली. याच्यामध्ये सांगण्याचं उद्दिष्ट एकच आहे की फक्त शेतकरी कामगार पक्षाच या विकासाची कामं करू शकतो. रविशेठ पाटलांनी आता सांगितलं की त्यांनी कोणाचं नाव नाही घेतलं. आम्ही नाव घेऊन बोलतोय की रामशेठ ठाकूरांनी शिवाजीनगरमध्ये त्यांचं जे सिडकोचे फेज 2 मध्ये जे डेव्हलपमेंट विकास चालू झालं होतं त्याच्यामध्ये त्यांचा बांगला त्या रोडमधून येत होता. ती प्लॅनिंग डिपार्टमेंटला जाऊन त्यांनी आणि सिडकोच्या संचालकांना भेटून सिडकोच्या MDना भेटून ती प्लॅनिंग त्यांनी चेंज केली आणि स्वतःचं घर वाचवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब याच्यामध्ये श्रीधर ठाकूरांचा एक बांगला येतोय, भरत ठाकूरांचं एक कंपाऊंड वॉल होतोय. रामशेठ ठाकूरांनी सांगितलं की त्यांचे घर तुटलं तरी चालतील पण माझा घर वाचला पाहिजे. त्या अशा या तुटणाऱ्यांपासून आपण सावध राहायला पाहिजे. नवी मुंबई हवाई अड्डे को लेकर सोमवार को सिडको प्रतिनिधि एवं प्रकल्प बाधित पुनर्वसन समिति की एक बैठक संपन्न हुई. इस बैठक में चिंचपाड़ा ग्रामवासियों की अनुमति से जमीन का सर्वे करने का शुभारंभ किया गया. नवी मुंबई प्रस्तावित हवाई अड्डे के काम का शुभारंभ चिंचपाड़ा गांव में आयोजित की गई बैठक के दरमियान किया गया. प्राथमिक तौर पर किए जाने वाले घरों के संरक्षण की शुरुआत सिडको के अधिकारी तथा लोक प्रतिनिधियों की उपस्थिति में की गई. सोमवार को चिंचपाड़ा गांव में प्रस्तावित नवी मुंबई हवाई अड्डे के मुद्दों को लेकर एक बैठक का आयोजन किया गया था. इस बैठक के लिए शेकापश के जिला सचिव बालाराम पाटिल, प्रकल्प बाधित पुनर्वसन समिति के अध्यक्ष पंडरीनाथ केनी, उपाध्यक्ष SK नाइक, सिडको के स्वयंसेवी संस्था के डॉक्टर जोखिम, डॉक्टर भोसले आदि गणमान्यों सहित प्रकल्प बाधित बड़ी संख्या में उपस्थित थे. इस बैठक के दौरान घरों का सर्वेक्षण किस तरह किया जाएगा इसकी जानकारी डॉक्टर जोखिम और पुनर्वसन अधिकारी डॉक्टर भोसले ने दी. गेल्या आठवड्यावर चर्चा केला. आमचे कार्यकर्ता कमीत कमी 10 दिवस तिकडे फिरून सगळे प्लिंथ किती पण असू दे, समजा एक झोपडा नाही परंतु प्लिंथ आहे ते पण आम्ही नंबर घेणार आहे. अर्धा झोपडा आहे, अर्धा शेड आहे, थोडी राहत नाही ते पण घेणार आहे. ॲक्च्युअल काय वस्तू आहे हा काय पोझिशन काय ते आम्ही पूर्ण डॉक्युमेंटमध्ये घेऊन ते त्यांच्याकडे देणार आहे. त्याच्यानंतर त्याचं पुनर्वासन चर्चा होती. हे विटनेस म्हणून पहिलेपासून आखरीपर्यंत त्यांच्या बरोबर राहणार. पुनर्वासन होऊन परत आखरी पण 2-3 वर्ष त्यांच्या बरोबर राहणार आहे. ते बघण्यासाठी काय आर्थिक परिस्थिती सुधारला का, गडबड झाला का, कोणाला भेटला का नाही भेटला हे सगळं ऑर्गनाईज करायला त्यांच्याबरोबर काम करायची जबाबदारी आम्ही घेतलेली. पुनर्वसन अधिकारी म्हणून या एअरपोर्टमध्ये काम करतोय. जे आपली पॉलिसी जे काही ठरणार आहे फायनल होईल त्याचा इम्प्लिमेंटेशन जो पार्ट आहे म्हणजे इकडून तिकडे वसवताना त्याचा माझा पूर्ण सहभाग असणार आहे. आणि आता जोखीम साहेबांनी जसं सांगितलं जे आपण जे सर्वे करणार आहे तो सर्वेमधून कुठलीही गोष्ट राहू नये आणि तो सर्वे करताना गावातील प्रत्येक घटक तसंच आपल्या समितीने जे काही प्रतिनिधी केलेले आहेत किंवा ज्यांना कोणाला वेळ आहे ते बरोबर येऊन प्रत्यक्ष समोर असं पूर्ण पारदर्शक आणि ते प्रत्येकाची माहिती सर्वांकडे राहणार आहे. आणि ह्याचा उद्देश एकच आहे की जे काही आपले लाभ किंवा पॅकेजमध्ये फायनल होतील ते प्रत्येकामध्ये त्यापासून कुणी दूर जाऊ नये किंवा त्याला वंचित राहू नये हा तो महत्त्वाचा उद्देश आहे. त्याच्यामुळे ही जी गोष्टी आपण हे करणार आहे त्याच्यातनं म्हणजे पुन्हाही या प्रकारे म्हणजे गोष्ट नोंदवायची राहिली म्हणून त्याच्यावर अन्याय होऊ नये किंवा राहू नये आणि परत कुणाचा अविश्वासाचं जे काही वातावरण आहे ते राहू नये म्हणजे प्रत्येक गोष्ट आणि पूर्ण पारदर्शक पद्धतीनं जसं हे काम होणार आहे तसे पुढची सुद्धा जी प्रोसिजर आहे तुमच्या बरोबर राहून तुमच्या समवेत राहून म्हणजे असं सर्व गोष्टी त्या पार पाडाव्यात ह्या उद्देशाने हे सर्व सुरू होत है. बैठक के दौरान सर्वेक्षण की अनुमति उपस्थित ग्रामवासियों ने दी, जिसके बाद सिडको के अधिकारियों ने सर्वेक्षण का काम शुरू किया. इस दौरान उपस्थितों को संबोधित करते हुए बालाराम पाटिल ने कहा कि भले ही सर्वेक्षण के लिए मंजूरी दी गई है
लेकिन जब तक सिडको प्रकल्प बाधितों को लाभ नहीं देती तब तक आगे का काम नहीं करने दिया जाएगा। ज्या पद्धतीनं आपण सिडको बरोबर किंवा महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर विभागीय आयुक्त असतील, जिल्हाधिकारी असतील, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक आणि त्यांचे अन्य अधिकारी असतील यांच्या बरोबर चर्चा करतोय, माहिती घेतोय, आपल्या मनातल्या कुशंका काढून घेतोय आणि ह्याच्यातून निश्चितपणानं प्रकल्पग्रस्तांना त्यांच्या हिताचं सर्वांगीण संरक्षण करणारं आणि सर्वांगीण लाभ मिळवून देणारं पुनर्वसनाचं धोरण या समितीच्या माध्यमातून आपण सेटल केल्याशिवाय, अंमलात आणल्याशिवाय स्वस्त वाटणार नाही। जी पावलं, सकारात्मक पावलं सिडको किंवा शासन प्रतिनिधींना टाकावी लागलेली आहेत त्याचं सारं श्रेय आपण जी वज्रमूठ एकत्र केलेली आहे त्या एकजुटीला देतो। भविष्यातही या ठिकाणी आपल्या मनामध्ये विश्वास आहे की आज आपण सर्वेला परवानगी दिली तरी ह्याच्यातून जे पॅकेज आपल्याला घ्यायचं आहे, जे लाभ आपल्याला मिळवायचे आहेत ते लाभ मिळवल्याशिवाय किंवा आपल्या हितांचं रक्षण केल्याशिवाय सिडको असो, केंद्र सरकार असो, महाराष्ट्र शासन असो, या कुणालाही आपल्या हिताच्या विरुद्ध या ठिकाणी कुठलंही काम करू देणार नाही। हा निर्धार आपल्यामध्ये आहे, हा विश्वास आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपण हे सर्वेची परवानगी दिलेली आहे। पागोटा स्थित पंजाब कॉन्वेयर कंपनी में काम करने वाले मनोज ठाकुर नामक कर्मचारी को कंपनी प्रशासन ने बिना किसी कारण नौकरी से निकाल दिया। मनोज को न्याय दिलाने के लिए बृहस्पतिवार को सभी राजनीतिक पार्टियों के नेतृत्व में कंपनी प्रशासन के खिलाफ मोर्चा निकाला गया। उरण तालुका अंतर्गत पागोटा गांव के प्रकल्प बाधित ग्रामवासियों ने गांव से सटे पंजाब कॉन्वेयर कंपनी पर बृहस्पतिवार को मोर्चा निकाला। इस मोर्चा में सभी राजनीतिक पार्टियों के नेता एवं पदाधिकारी शामिल हुए थे। मोर्चा को संबोधित करने के लिए राष्ट्रवादी के नेता गोपाल पाटिल, कामगार नेता श्याम म्हात्रे, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्य उपस्थित थे। हम आपको बता दें कि कंपनी में काम करने वाले मनोज ठाकुर को किसी कारण कंपनी से निकाला गया, जिसे न्याय दिलाने के लिए ग्रामवासियों ने सभी राजनीतिक पार्टियों के नेतृत्व में प्रशासन के खिलाफ आवाज उठाई। मनमानी कारभार त्याच्या हुकुमशाहीने मला कामावरनं काढलेला आहे। कुठलेही मेमो, कुठलाही नोटीस न देता त्यांनी मला डायरेक्ट सांगितलं तू कोणालाही घेऊन ये तरी तुला मी कामावर घेणार नाही। त्याच्या विरोधात आज आम्ही इथं आंदोलन छेडलेलं आहे। किती दिवस झाले कामावर काढून मला 5 महिने झाले। तेव्हापासून त्यांच्याशी नेते मंडळींनी मध्यस्थी केली तरी पण तो ऐकत नाही। तो सांगते कुणालाही घेऊन ये तरी तुला मी कामावर घेणार नाही। त्याला फक्त जुन्या जे कामगार आहेत त्यांना काढायचे आहेत आणि नवीन भरती करायची आहे। त्या नवीन भरती केल्यामुळं त्याला एका कामगारामध्ये 3-4 लाख रुपये घेता येतात आणि त्यांना 6,000 या पेमेंटने त्याला ठेवता येतात। त्यांना कमी पेमेंट दिला जातो आणि आम्ही जे जास्त पेमेंटवाले आहेत त्यांना त्याला काढायचं आहे। एवढीच त्याची आहे आणि त्याची मनमाडी आहे की त्याची आम्हाला मोडून काढायचं आहे। इस दौरान श्याम म्हात्रे, गोपाल पाटिल एवं रविशेठ पाटिल ने उपस्थितों को संबोधित किया। जमीन संपादित करण्यात आली आणि त्या जमिनीमध्ये सिडकोच्या माध्यमातून नवीन शहर वसवण्यात आलं आणि उरणच्या परिसरामध्ये औद्योगिक पट्टा निर्माण करण्यात आला आणि या औद्योगिक पट्ट्यामध्ये आपल्या सर्वांच्या प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीवर या ठिकाणी निर्माण झालेल्या प्रकल्पामध्ये आपल्याला रोजगार मिळवण्याचा आपण प्रयत्न केला। सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की आपल्या त्यागामुळे देशाच्या उन्नतीसाठी आपण हातभार लावलेला आहे आणि त्याच्या बदल्यात आपला पोटाची खळगी भरण्याचा दिलेला रोजगार व्यवस्थापन अशा बुजुर्ग हुकुमशाही पद्धतीनं नाहीसा करणार असेल, नाहीसा केलेला आहे म्हणून रूपानं त्याचा जाब विचारला या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत। आपला पाठिंबा शेतकरी कामगार पक्षाचा इथं पाठिंबा दर्शवायचा आहे। नुसता पाठिंबा नाही मंडळी, तर इथं ऍक्शन घेण्यासाठी कुठली ऍक्शन घ्यायची असेल तर आम्ही सर्व शेतकरी कामगार पक्ष ह्या बांधवाच्या पाठीशी आहोत, सर्वांच्या पाठीशी आहोत। मोजोर जेकब जर तो वटणीवर येत नसेल तर आम्ही शेतकरी कामगार पक्ष किंवा सर्व पक्षीय आम्ही त्याला वटणीवर आणण्याचं काम करणार आहोत। अशा कंपन्या बऱ्याच आहेत आणि तिथं बरेच अत्याचार होत असतात। तिथं आपण सर्वांनी
पक्ष भेदभाव बाजूला विसरून आपण तिथं एक जुटीनं एक मुठीनं काम करायचं आहे. तेव्हाच आपल्या माय भगिनींना बांधवांना आपल्याला न्याय मिळेल. नाहीतर अन्यथा असे जेकब किती इंग्रजांसारखे येतील आणि आपल्याला इंग्रजांची सत्ता दाखवतील. हे दाखवण्या अगोदर आपण या प्रशासनाला, इथलं जे प्रशासन आहे त्याला धडा शिकवायचा आहे आणि या बांधवाला परत बिना शर्त कामावर घ्यायचं आहे. मोर्चा को देखकर सख्ते में आए कंपनी प्रशासन ने मोर्चा का नेतृत्व कर रहे प्रतिनिधियों को बैठक के लिए निमंत्रण दिया, जिसके बाद कंपनी प्रशासन ने यह निर्णय लिया कि मनोज ठाकुर को काम पर लिया जाएगा। एशियन ताइक्वांडो एसोसिएशन के चेयरमैन रिम टियोंग सिंह इन दिनों भारत दौरे पर आए हुए हैं, जिन्होंने बुधवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का दौरा किया। इस दौरान विधायक विवेक पाटिल द्वारा रिम टियोंग सिंह का स्वागत किया गया। पूना में होने वाली ताइक्वांडो प्रतियोगिता की तैयारियां देखने के लिए एशियन ताइक्वांडो एसोसिएशन के चेयरमैन रिम टियोंग सिंह भारत दौरे पर आए हुए हैं, जिन्होंने बुधवार को कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी का दौरा किया। इस दौरान विधायक विवेक पाटिल ने रिम टियोंग सिंह का स्वागत किया। इस अवसर पर पंचायत समिति की पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स एकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल, संचालक सुभाष पाटिल, शहर संगठक मल्लीनाथ गायकवाड़ आदि गणमान्य उपस्थित थे। इस दौरान हमारे प्रतिनिधि ने रिम टियोंग सिंह से बातचीत की। I come here to help the Taekwondo Federation of India to organize the national rugby seminar, and this is through the invitation of Mr. Pravin Kumar, the Secretary General, and he has been very kind to give me the opportunity to share my knowledge, and I'm also very grateful to be invited as a guest here of Mr. David Patel, and his hospitality is fantastic. The academy hosted some Taekwondo events, and not only that, they are given free, they are not charged for the use of the facilities, and I think that is an excellent support for the sports Taekwondo. Fantastic, warm, and genuine, that's most important, and I really appreciate it very much. I just met him, and he's very friendly, very warm, and very generous, and of course I'm grateful for his warm hospitality and welcome to this academy. वीकेंड मॉर्निंग में फिर वक्त हुआ एक छोटे से ब्रेक का। डी-मार्ट डिस्काउंट आणि दर्जा यांचा मेळ साधणारं डिपार्टमेंटल स्टोअर डी-मार्ट, परिपूर्ण खरेदीचं सर्वोत्तम ठिकाण, स्वस्त, मस्त आणि प्रशस्त वातानुकूलित शॉपिंग सेंटर डी-मार्ट। डी-मार्ट मध्ये आहेत 8,000पेक्षा जास्त वस्तूंच्या व्हरायटीज, धान्य, कडधान्य, ताजा भाजीपाला, स्टेशनरी, कॉस्मेटिक्स, गिफ्ट आर्टिकल्स, भांडी, प्लास्टिक आयटम, फर्निशिंग, त्याचबरोबर जेंट्स, लेडीज आणि चिल्ड्रन्स रेडीमेड गारमेंट सुद्धा। डी-मार्ट, कुटुंबातील प्रत्येकासाठी, प्रत्येकाच्या गरजेसाठी। डी-मार्ट, दररोज डिस्काउंट, दररोज बचत, सकाळी 10 ते रात्री 10, अखंड विनम्र सेवा फक्त डी-मार्ट मध्ये, म्हणजेच डिस्काउंट मार्ट मध्ये। आमचा पत्ता डी-मार्ट, प्लॉट नंबर 1, सेक्टर 9E, सेक्टर 14 समोर सिडको वॉटर टँक जवळ, रोडपाली गाव रोड, कळंबोली। डी-मार्ट, आजच आमच्या कळंबोली शाखेला भेट द्या आणि खात्री करा। संपर्क नंबर 91 67 30 75 80, म्हणजेच 9167307580। आमची शाखा नवीन पनवेल मध्येही कार्यरत आहे। डी-मार्ट। किसी फिल्म, टीवी सीरियल का शूटिंग हो या मेरी पर्सनल लाइफ, मैं साड़ी के लिए कभी कॉम्प्रोमाइज नहीं करती। साड़ी के लिए पनवेल में बस एक ही नाम, बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल्स। यहाँ मेरी पसंद की एक्सक्लूसिव साड़ियाँ मिलती है। कोई स्पेशल साड़ी लेनी हो या फिर बढ़िया डिजाइनर साड़ी, मैं सिर्फ बिंदनी से ही लेती हूँ। यह है दिल छू लेने वाली डिजाइनर साड़ी विथ वर्क, और यह डिजाइनर साड़ी विथ फैंसी वर्क।
पार्टी और फैमिली फंक्शन के लिए सिल्क साड़ीज, प्योर सिल्क वर्क साड़ीज, नई नवेली दुल्हन के लिए ब्राइडल वेयर और मेरी फेवरेट प्योर सिल्क सुपर नेट साड़ी और साथ में ड्रेस मटेरियल भी। हर दिल की ख्वाहिश बिंदनी, खूबसूरत हसरत का ख्याल बिंदनी। बिंदनी साड़ीज एंड ड्रेस मटेरियल, शॉप नंबर 2, नील अथर्व, MTNL रोड, अपोजिट दुर्गा माता मंदिर, पनवेल। आपको टाटा या फियाट की कोई नई कार खरीदनी है या फिर आपके कार की सर्विसिंग करानी है तो आपको कहीं और जाने की जरूरत नहीं है, क्योंकि टाटा मोटर्स आपके लिए लाए हैं फॉर्च्यून कार्स प्राइवेट लिमिटेड। अब पनवेल में भी पुराने मुंबई पुणे हाईवे पर कोलखे विलेज और पलसपा फाटा के पास फॉर्च्यून कार्स का एक और शानदार शोरूम और सर्विस सेंटर। हमारे यहाँ आपको मिलेगी टाटा और फियाट कंपनी की हर प्रकार की कारें, जैसे टाटा की इंडिगो मांझा, इंडिगो सियर्स, इंडिका विस्टा, सफारी डाइको, सुमो विक्टा, सुमो ग्रैंड MK2, जेनॉन और दुनिया में तहलका मचा देने वाली नैनो कार। वही फियाट की पुंटो और लिनिया गाड़ी भी हमारे यहाँ उपलब्ध है। फॉर्च्यून कार्स ने अब शुरू किया है अपना सर्विस सेंटर भी, जहां तजुर्बेकार मैकेनिक्स के जरिए आपके गाड़ी के हर पुर्जे की जांच कर हम आपको प्रोवाइड करेंगे सर्वोत्तम सर्विस। तो देर किस बात की, अपने और परिवार के सपनों को साकार करने के लिए फौरन आइए हमारे पास। आपके सपनों को साकार करने का वादा फॉर्च्यून कार्स का यही है इरादा। आसुड़गांव स्थित NMMT में कार्यरत प्रकल्प बाधित कामगारों को 6 साल होने के बाद भी परमानेंट नहीं किया गया था। इसी मांग को लेकर सोमवार को शेका पक्ष द्वारा आसुड़गांव परिवहन कार्यालय पर मोर्चा निकाला गया। NMMT में काम करने वाले प्रकल्प बाधित कामगारों को न्याय मिले और यहां पर काम करने वाले 12 प्रकल्प बाधित कामगारों को परमानेंट किया जाए आदि मांगों को लेकर सोमवार को विधायक विवेक पाटिल के नेतृत्व में नवी मुंबई के आसुड़गांव स्थित परिवहन कार्यालय पर मोर्चा निकाला गया। इस अवसर पर मोर्चा को संबोधित करने के लिए शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे आदि गणमान्य उपस्थित थे। तो इस अवसर पर पनवेल तालुका सचिव नारायण गरत, पनवेल पंचायत समिति के पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, सभापति प्रकाश जीतेकर, पूर्व उपसभापति सुभाष पाटिल, पनवेल तालुका सह सचिव सकाराम पाटिल, APMC के सभापति राजेंद्र पाटिल, कर्नाला स्पोर्ट्स अकेडमी के उपाध्यक्ष रविशेठ पाटिल आदि गणमान्यों सहित शेकापक्ष के पदाधिकारी तथा कामगार बड़ी संख्या में उपस्थित थे। इस मोर्चा के दौरान पनवेल के पूर्व नगराध्यक्ष JM म्हात्रे इनकी अध्यक्षता में शेतकरी कामगार पक्ष के शिष्टमंडल ने NMMT कार्यालय आसुड़गांव के महाव्यवस्थापक श्री शेख को एक ज्ञापन सौंपा और मांग की है कि 6 सालों से आसुड़गांव में काम करने वाले 10 स्थानीय प्रकल्प बाधितों को परमानेंट किया जाए तथा 5 साल से वाहन धारक पद पर काम करने वाले 2 स्थानीय प्रकल्प बाधित कामगारों को परमानेंट किया जाए। साथ ही NMMT में होने वाली कामगार भर्ती में प्रकल्प बाधितों को प्राधान्य दिया जाए आदि मांगे इस ज्ञापन में की गई है। इस अवसर पर शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल ने प्रकल्प बाधित कामगारों की मांगे पूरी करने की मांग की। प्रकल्पग्रस्त असलेल्या या तरुणांना सेवेमध्ये कायम स्वरूपी घ्यावं, परिवहन सेवेचे कर्मचारी म्हणून घ्यावे ही आमची आजची प्रमुख मागणी होती। त्याचबरोबर आसुड़गावातील 2 तरुण प्रकल्पग्रस्त सेवेमध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत, त्यांनाही 5 वर्ष झालेले आहेत, त्यांनाही कायमस्वरूपी कंडक्टर्स म्हणून सेवेमध्ये कायम करावं आणि आसुड़गाव आगारामध्ये आगामी काळामध्ये जी नोकर भरती होईल, जी कामं निघतील त्याच्यामध्ये प्रकल्पग्रस्तांना 100% प्राधान्य मिळावं म्हणून आजचा मोर्चा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला होता। या विषयावर परिवहन सेवेला गणेशोत्सवापूर्वी एक 8 दिवस आम्ही मंडळींनी पत्र दिलेलं होतं। प्रकल्पग्रस्तांच्या मनामध्ये परिवहन व्यवस्थापनाबद्दल जो रोष आहे तो या मोर्चाच्या माध्यमातून समोर आलेला आहे आणि निवेदन दिल्यानंतर या ठिकाणी चर्चेला आमंत्रण न देणारे किंवा बोलणी न करणारं परिवहन व्यवस्थापन या ठिकाणी आज मोर्चा आयोजित केल्यानंतर महाव्यवस्थापकांसहित त्यांचे सारे उच्च अधिकारी या प्रकल्पग्रस्तांच्या व्यथा ऐकण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत।
त्यांना आम्ही दिलेल्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि त्यांनीही आम्हाला अगदी टाईम बॉन्डेड या विषयाला न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. 8 दिवसाच्या अवधीमध्ये स्वतः महाव्यवस्थापक मंत्रालयामध्ये जाऊन ही पदं मंजूर करून घेणं, प्रकल्पग्रस्तांसाठी सेपरेट 10 पदं जी आहेत, कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी ही पदं मंजूर करून घेणं, त्यासाठी प्रयत्न करणार आहेत. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी लागेल त्या ठिकाणी आमदार विवेक पाटील साहेब आणि आमचे अन्य आमदार आहेत त्यांची मदत आम्ही त्यांच्यासाठी करणार आहोत, त्यांच्या मदतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत. सरकार द्वारा चलाए जा रहे यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत पनवेल पंचायत समिति को दूसरे नंबर का पारितोषिक मिला है. अभियान में शामिल पंचायत समिति के कर्मचारियों की इस उपलब्धि पर बुधवार को उनके सत्कार समारोह का आयोजन पनवेल पंचायत समिति में किया गया था. यशवंत पंचायत राज अभियान अंतर्गत कोकण विभाग में पनवेल पंचायत समिति को दूसरे नंबर का पारितोषिक मिला है, जिसके उपलक्ष्य में इस अभियान में सहभागी कर्मचारियों के सत्कार समारोह का आयोजन बुधवार को पंचायत समिति में किया गया था. इस कार्यक्रम के लिए जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल, पंचायत समिति के सभापति प्रकाश जितेकर, पूर्व सभापति काशीनाथ पाटिल, प्रमोद भगत, उप सभापति देवीदास पाटिल, उपायुक्त देवऋषि, महादेव पाटिल आदि गणमान्यों सहित पंचायत समिति के कर्मचारी बड़ी संख्या में उपस्थित थे. इस अवसर पर जिला परिषद के स्वास्थ्य एवं शिक्षा सभापति बालाराम पाटिल ने इस अभियान में शामिल कर्मचारियों को बधाइयां दी और अगले साल पहले नंबर का पारितोषिक लाने के लिए शुभकामनाएं दी. आपण जरी प्रथम क्रमांक मिळाला नाही म्हणून खंतावले असलात तरी मी म्हणेन की चालू वर्षी आपण द्वितीय क्रमांक घेऊन आला. निश्चितपणाने जिद्द एक जिगर तुमच्यामध्ये निर्माण झालेली आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या वर्षीचा प्रथम क्रमांक आपण मिळवायचा. तुम्हाला जी ऊर्जा तुम्हाला जी स्फूर्ती हवी असते ते देण्यासाठीच्या कार्यक्रमाचं आयोजन आहे असं मी म्हणेन. पनवेल पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रामध्ये जवळपास 92 सालापासून मी आपल्याशी निगडीत आहे, आपल्याशी संबंधित आहे. साऱ्या जिल्ह्यामध्ये किंबहुना विभागामध्ये आपलं वेगळं पण जपणारी पंचायत समिती आहे. शासकीय योजना तर आपण राबवतो, चांगल्या दमदार राबवतो, याच्यामध्ये वाद असायचं कारण नाही. पण त्या शासनाच्या कुठं आसपासही धोरणामध्ये नसतात, शासनाच्या अजेंड्यावरही नसतात, शासनाच्या धानीमध्येही नसतात, राबवलेल्या आहेत. दणकेबाजपणानं ते यशस्वी केलेलं आहे. हे सारे उपक्रम ज्यावेळेस यशस्वी होतात त्यावेळेस आमदार विवेक पाटील साहेब असतील, मी असेल, आमचे सारे अन्य सहकारी असतील, यांच्या बरोबरीनेच तुमचा वाटा त्या उपक्रमामध्ये असतो. माझ्या चाकोरीबद्ध कामामध्ये हा उपक्रम बसत नाही, माझ्या कामाच्या कालावधीमध्ये हे बसत नाही, माझ्या वेतनमानामध्ये हे बसत नाही, अशी कुठलीही भूमिका न घेता आम्ही ज्या वेळेला आपल्याला आवाज दिला आपण साऱ्यांनी त्या वेळेला ताबडतोबीने प्रतिसाद दिलेला आहे. आणि म्हणून आपली एक वेगळी कामाची धाटणी आपण विकसित केलेली आहे. कलम्बोली स्थित लोखंड पोलाद मार्केट की समस्याओं को लेकर मंगलवार को सांसद गजानन बाबर के नेतृत्व में शिवसेना के एक शिष्टमंडल ने सिडको अधिकारी को एक ज्ञापन सौंपा, जिसमें यह मांग की गई है कि जल्द से जल्द उनकी मांगे पूरी की जाए ताकि नागरिकों को किसी भी समस्या का सामना न करना पड़े. कलम्बोली स्थित लोखंड पोलाद मार्केट की मरम्मत एवं कलम्बोली सिडको वसाहत मार्ग पर उड़ान पुल का निर्माण किया जाए आदि मांगों को लेकर मंगलवार को सांसद गजानन बाबर के नेतृत्व में शिवसेना के शिष्टमंडल ने सिडको के अधिकारी को एक ज्ञापन सौंपा. इस अवसर पर शिवसेना जिला प्रमुख बबनदादा पाटिल, पूर्व जिला प्रमुख शिरीष बुटाला, तालुका प्रमुख रामदास पाटिल, उप तालुका प्रमुख आत्माराम गावण, चंद्रशेखर सोमन, शहर शाखा प्रमुख सुनील ठक्कर आदि गणमान्य उपस्थित थे. इस दौरान उपरोक्त मांगों पर सांसद गजानन बाबर ने अपनी प्रतिक्रिया हमारे कैमरे के सामने जाहिर की. खंडाकॉलनी रोडपाली या रस्त्याच्या क्रॉसिंग कामगारांना जाण्यासाठी होणारा रोज त्रास
आणि सातत्यानं ॲक्सिडेंट होऊन लोक बरेच दगावतात आणि त्याकडे लक्ष पोलीस देत नाहीत, सिडको देत नाही आणि MSSRD बी देत नाही. आणि आम्ही सर्वजण सिडकोच्या प्रशासन अधिकाऱ्यांना भेटलो आणि त्यांनी सांगितलं की हा उड्डाण पुलाचं काम MSSRDने करावं किंवा त्यांचीच जबाबदारी आहे. परंतु सिग्नल नसल्यामुळे ॲक्सिडेंट आहेत. त्या सिग्नल बसवण्याचं त्यांनी मान्य केलं 5 ठिकाणी. 2 ठिकाणी ते अर्जंट बसवणार आणि राहिलेले हे संपले की ते बसवणार. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट कमी होण्याचं नक्कीच काहीतरी यातून निर्णय होईल आणि MSSRDच्या पाठीमागे लागून उड्डाण पुलाचं कामसुद्धा करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आणि आम्ही सुद्धा त्याचा पाठपुरावा करत आहोत. वीकेंड मॉर्निंग में आज के लिए बस इतना ही। वीकेंड मॉर्निंग के बारे में यदि आपको कोई राय या सुझाव हो या आप कोई जानकारी देना चाहते हैं तो आप हमें संपर्क कर सकते हैं। हमारा संपर्क नंबर है 27457338। आपसे फिर मुलाकात होगी, तब तक के लिए नमस्कार।